हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे थर्सडे आणि आत्ता वाजतात 12:30 दुपारचे आणि 12:30 पावणे 1 होतात आणि माझी अंघोळ झालेली नाही आहे कारण मला ते मेथीचे दाणे जे होते ते लावायचे म्हणजे मिक्सरला वगैरे लावून आणि मला तुम्हालाही दाखवायचं होतं. सो मी फटाफट आधी आवरून घेतलं माझं आणि मग मी आता ते दाखवते तुम्हाला कसं लावायचं किंवा कसं बनवायचं. तर हे जे ते काल भिजवलं होतं, काल संध्याकाळी ॲक्च्युली मला लावायचं होतं बट मला पॉसिबल नाही झालं आणि हे असं थोडे मोठे होतात. काल ज्यावेळी आपण भिजवले त्यावेळी ते एकदम छोटे छोटे होते, भिजवल्यानंतर ते मोठे होतात आणि तुम्ही कितीही वेळ भिजवू शकता, मिनिमम 5-6 तास. घाम येतो फार. आणि त्यामध्ये आता मी लावणार आहे ते मिक्सरला आहे असं पाण्यासहित मिक्सरमध्ये घालणार आहे त्याला आणि त्याच्यामध्ये मी दही घालणार आहे. जर समर म्हणजे उन्हाळा नसेल, थंडी किंवा पावसाळा असेल तर तुम्ही दूध यूज करा कारण सर्दी होईल दह्यामुळं. आणि जर तुम्ही प्रेग्नंट असाल तुम्ही डिलिव्हरी तुमची झाली असेल, 2-3 महिने झाले असतील तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये पण दूध यूज करा कारण दह्याने सर्दी व्हायची शक्यता असते आणि त्यामुळे बाळाला पण सर्दी होईल. सो आत्ता मी दही लावते कारण आता थंड थंड वाटेल खूप छान. आणि तर चला मी आता ते मिक्सरला लावते आणि माझ्या केसांना पण लावून घेते. सो हे मी मिक्सरला लावलेलं आहे आणि हे असं झालेलं आहे आणि थोडंसं काय बोलतात भरड राहिल्यासारखं होतं बट तसंच होतं, ते पूर्ण बारीक होत नाही. आणि जर तुम्हाला मेहंदीमध्ये हे लावायचं असेल मेहंदीसोबत तरीसुद्धा तुम्ही लावू शकता. हे असं बनवून घ्यायचं आहे आणि भिजवलेल्या मेहंदीमध्ये हे मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर केसांना लावायचं आहे. खूप छान केस होतात. मी आत्ता आहे असंच लावणार आहे, मेहंदी वगैरे नाही लावणार आहे. आणि जसं आपण मेहंदी लावतो तसंच लावायचं. सो मी आता लावते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. सो गाईज हे लावून झालेलं आहे आत्ता व्यवस्थित आणि छान सगळीकडं लागलेलं आहे. आणि मी वरती फर्स्ट टाईम तुमच्या सगळ्यांसमोर केसवरती बांधून टॅप करून माझा स्कार तुम्हाला दिसतो आहे अशी मी तुमच्यासमोर आली आहे आणि हे पॉसिबल झालं आहे तुमच्या सगळ्यांच्या कॉमेंट्समुळे. सो थँक्यू सो मच. आणि अशीच मी बाहेर पण जाण्याचा प्रयत्न करेन केसवरती टांगण्याचा बोलू शकतो आपण. आणि थँक्यू सो मच, हे सगळं तुमच्यामुळं झालं. येऊया आपल्या सब्जेक्टकडे. जे आहे हे लावून झालेलं आहे आणि आता हे अर्धा तास ठेवायचं आहे. अर्धा तासापेक्षा जास्त वेळ ठेवायचा नाही कारण जास्त चिकट होतं आणि ते निघत नाही. असंही ते निघत नाही जास्त, 2 वेळा वॉश करावे लागतात. तर चला मी आता वॉश करते आणि त्यानंतरच तुमच्याशी बोलते. सो गाईज माझी अंघोळ झालेली आहे, थोडी उशिरा झाली आणि कारण अर्ध्या तासातच धुवायचं होतं बट जास्त वेळ लागला कारण नेमकं त्यावेळेला अकिराच्या त्या काकी आल्या अंघोळ घालायला. सो तिला अंघोळ घालण्यात 1 तास जातो. सो फार वेळ गेला आणि 1 तास राहिलं आणि सगळे असे ते केसांना दिसत असेल चिकटलेलं. असंही ते चिकटून राहतंच, ते निघत नाही एका वॉशमध्ये, सेकंड वॉशलाच निघतं. बट केस छान होतात. थोडंसं इरिटेट होतं आणि माहिती नाही का मला ते खाजतं पण, ते लावून झाल्यानंतर स्किनला खाजतं आणि पण केस छान होतात. सो मी लावते ते. तर आज रात्री काय करायचं, आज रात्री याला लावायचं तेल, म्हणजे मी लावणार आहे तेल भरपूर आणि उद्या परत धुणार आहे. आज मी फक्त शॅम्पूनं धुतलं आहे, उद्या मी शॅम्पू पण लावेन आणि कंडिशनर पण लावेन आणि मग उद्या छान होतील केस. आणि हे जे चिकटलेलं थोडंफार आहे ते विंचरल्यानंतर निघून जाईल आणि थोडंफार राहिलेलं उद्या जाईल. तर असं लावून तुम्हाला कुठे जायचं असेल त्या दिवशी तर बिलकुल तो प्लॅन करू नका कारण ते डॅन्ड्रफसारखं दिसतं. सो आधी 2 दिवस लावा आणि त्यानंतर तुमचं जे फंक्शन असेल ते अटेंड करा. तर मला कोणीतरी खूप छान आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारला होता आणि मी नाव विसरले तुमचं, आय एम सो सॉरी. तर त्यांनी मला विचारलं होतं की किंवा तिने मला विचारलं होतं की इंडियन मॉम ऑन ड्युटी आणि इंडियन ट्विन्स मम्मी या दोघींमधलं तुला काय आवडतं जास्त. तर आपण सुरुवात करूया इंडियन मॉम ऑन ड्युटीच्या किरणदीपासून. किरणदीमधलं मला काय आवडतं तर ती खूप फोकस्ड आहे आपल्या कामाबद्दल, खूप हार्डवर्किंग आहे कारण तिनं खूप कमी वेळामध्ये, म्हणजे मी तिचे पहिल्यापासूनचे व्हिडिओज बघितलेत तर अगदी कमी वेळामध्ये तिने खूप जास्त चॅनलची ग्रोथ केलेली आहे आणि तिचं चॅनल खूप फास्ट ग्रो झालं आहे आणि खूप हार्डवर्किंग आहे. एका वेळेला 4-5 चॅनल चालवणं म्हणजे पॉसिबल नाही आहे पण ती ते करते आहे. त्यासाठी तिला किती कष्ट करावे लागतात
हे आपण समजू शकतो. कारण एक चॅनल मी चालवते तर किती नाकी नऊ येतात आणि 5-5 चॅनल चालवणं, भले टीम आहे तिची तरी पण तिला स्वतःला कष्ट हे भरपूर करावे लागतात. तर मला तिची ती एक गोष्ट आवडते. आणि तिचं पहिल्यापासून असं ठरलेलं होतं की मला काही झालं तरी मला जॉब करायचा नाही आहे, मला स्वतः बॉस बनायचं आहे लोकांचं, असं तिचं सुरुवातीपासूनचं ठरलं होतं. तर ती गोष्ट मला खूप जास्त आवडली. जसं तिनं बोलली तसं केली आणि चॅनल सुरू केल्यानंतर तिनं स्वतःचं ऑफिस काढलं आणि आता ती बॉस आहे. भले ती बॉससारखी वागत नाही पण तिचं जे स्वप्न होतं ते तिनं पूर्ण केलं. सो मला तिच्यातलं काय आवडतं तर ती हार्डवर्किंग आहे आणि दुसरी गोष्ट ती खूप फोकस्ड आहे आपल्या एमबद्दल किंवा आपल्याला जे पण अचीव करायचं आहे त्याबद्दल. तर किरणदीबद्दल मला हे आवडतं. देन आपण जाऊ इंडियन ट्विन्स मम्मीकडे. शीतल माझ्या एवढीच आहे जवळपास, तर मी तिला दी बोलणार नाही, मी तिला शीतलच बोलेन. तर शीतलचं सगळ्यात जास्त मला आवडतं ते आहे तिचा बिंदासपणा. कारण ती अक्षरशः एक व्लॉग मी तिचा बघितला ज्यामध्ये ती स्वतः मेन्शन करते की मी अजून ब्रश पण केलेला नाही आहे. आणि असं इतकं मेन्शन करणं आणि असं विदाऊट मेकअप विदाऊट अंघोळ करता कॅमेरासमोर येणं हे खूप मोठं त्याच्यासाठी बिंदासपणा लागतो आणि तो तिच्यात आहे असं मला वाटतं. आणि ती अशी फटाक बोलत जाते, बडबडत राहते. तिला असा विचार करावा लागत नाही की काय बोलायचं काय नाही बोलायचं, ती फटाक बोलत जाते. आणि आणखी मी रिलेट करते तिच्यासोबत. ॲक्च्युली तिच्यासाठी जास्त ते हार्ड आहे कारण तिच्या 2 मुली आहेत, स्वामीश्री गणश्री. तर त्या दोघींना सांभाळून ती करते. मला अकिराला एकट्याला सांभाळून करणं पॉसिबल होत नाही आहे काही वेळेला, पण ती दोघींना सांभाळून. आणि असंच जेव्हा मी अकिरा लहान होती तेव्हा मी सुरू केलं, तसंच तिनं पण स्वामीश्री गणश्री लहान होतं तेव्हाच सुरू केलं होतं. तर मला तिची गोष्ट खूप आवडते आणि मी तिच्याकडूनच इन्स्पायर झाले की आपल्याकडे लहान बेबी असेल काय असेल तरी आपण करू शकतो. आपल्याला बाहेर जाऊन जॉब करायचा नाही आहे, बेबीचे हाल करायचे नाही आहेत, तर तुम्ही घरी बसून असं काही करू शकता. त्यामध्ये मग काही अडचणी आल्या तर त्याच्यापासूनच शिकत पुढं जायचं हे मी शीतलकडून शिकले. तर आय होप तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते मिळालं असेल. नंतर आणखी एक आय थिंक नाव गौरव राठोड, मी नाव विसरले. तो नाही आहे, त्याची बहीण माझ्याशी बोलते भावाच्या अकाउंटवरून. तर तिने मला सांगितलेलं होतं की ती मला खूप वेळा बोलते की लाईव्ह ये ताई लाईव्ह ये. बट डिअर कसं झालं आहे माहिती आहे, एकतर माझे 1000 सबस्क्रायबर्स होणार नाही तोपर्यंत मी फोनवरून लाईव्ह येऊ शकत नाही. यूट्यूबची नवीन पॉलिसी आहे त्यानुसार तुम्ही फोनवरून लाईव्ह जाऊ शकत नाही. आणि माझा जो लॅपटॉप आहे तो स्टार्ट होत नाही आहे, सो मी लॅपटॉपवरून पण जाऊ शकत नाही आहे. तर झालं आहे असं की मी लॅपटॉप अजून रिपेअर करायला दिलेला नाही आहे. तर मला 2 गोष्टींची वाट बघावी लागेल. एकतर माझे 1000 सबस्क्रायबर्स व्हावेत आणि त्यानंतर मी येईन, किंवा माझा लॅपटॉप रिपेअरला जाईल आणि रिपेअर होऊन येईल त्यानंतर मी लाईव्ह येईन. सो या दोन्हीपैकी एक कोणती गोष्ट लवकर होईल तेव्हा मी नक्की लाईव्ह येईन आणि नक्की लाईव्ह येईल. रोहिणी गायकवाड म्हणून आहे, त्यांनी मला तो प्रश्न विचारला होता की इंडियन ट्विन्स मम्मी आणि इंडियन मॉम ऑन ड्युटीमधलं तुला सगळ्यात जास्त काय आवडतं. मी आता चेक केलं आणि असे तुमचे बरेचसे क्वेश्चन्स आहेत. तर आणखी पण तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला इकडे विचारू शकता, इन्स्टाला विचारू शकता. मी एक क्वेश्चन आन्सरचा राऊंड करेन आणि खूप जास्त क्वेश्चन्स आलेत तर त्याचा पण मी एक राऊंड व्लॉग व्हिडिओ तर क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ करण्याचा मी विचार करते आहे. खूप क्वेश्चन्स आहेत ते मी एकत्र करेन सगळे आणि त्याचा एक व्हिडिओ बनवेन. देन तुम्हाला आणखी पण काही विचारायचं असेल तर विचारा आणि त्यामध्ये मी सगळे सांगत जाईन, सगळे जे पण आन्सर आहे त्याचे. आणखी एक कॉमेंट्स खूप जास्त येतात, सो कॉमेंटचा पण आणखी पार्ट 2 करायचा ठरवते आहे मी, ज्यामध्ये तुमच्या सगळ्यांचे कमेंट्स मी वाचून दाखवेन लास्ट टाईमसारखं आणि तुमचं नाव पण घेईन. तर आता 3 वाजता आहेत आणि अजून मी जेवली नाही आहे. आणि मला कोणीतरी सांगितलं की अकिराला घे, अकिरा बेबीला ब्लॉगमध्ये घे. अकिरा बेबी जेव्हा जागी असते तेव्हा मला ब्लॉग बनवू देत नाही, त्यामुळे अकिरा बेबी झोपली की मी ब्लॉग बनवते. बट जेव्हा ती खेळण्याच्या मूडमध्ये असते ना तेव्हा मी मध्ये तिचं काहीतरी कॅप्चर करत जाईन आणि ते टाकत जाईन. ते ब्लॉगशी रिलेटेड असेल माहिती नाही, पण मी ते टाकत जाईन. तर तुम्हाला अकिरा बेबीला बघायची जी तुमची इच्छा आहे ती पण पूर्ण होईल. आणि मला सकाळी ना लवकर उठायचं बिलकुल होत नाही, कारण होतं असं ना की मला सकाळी मी अगदी 7ला जरी उठले तरी अकिरामुळं मला दिवसभर झोप नाही मिळत. आता अकिरा झोपली आहे, मी आता जेवेन आणि तोपर्यंत ती उठेल. सो परत तिचा खेळायचा मूड असतो, सो तिच्यासोबत खेळत बसावं लागतं. तिच्यासमोर झोपलं तर ती मोठमोठ्यानं रडायला सुरू करते, सो तिच्यासोबत खेळावं लागतं. सो मी सकाळी 10 वाजताच उठते, कारण असंही उशीर होणार आहे तसाही उशीर होणार आहे आणि असंही झोपायला वगैरे वेळ नाही मिळणार आहे. सो मी झोपून जाते. तशी मला 8 वाजता जाग येते, बट मी परत आणि झोपते.
तर अभिषेक पण आहे. अभिषेक आत्ता आवरतोय, त्याला जायचं आहे शोला आत्ता. आणि हे बघा, हे इतकं हे आहे ना सगळ्यात, आय डोंट नो तुम्हाला दिसते की नाही, बट सगळ्या ब्लॅक टी शर्टवर सगळ्या ते लागलेलं आहे, खूप लागलेलं आहे. आणखी आय होप तुम्ही सगळ्यांनी तुमच्या तुमच्या भागामध्ये जेव्हा आपण वोटिंग असेल तेव्हा वोट केलं असेल, किंवा वोटिंग जेव्हा असणार आहे तेव्हा वोट कराल. मी माझी इच्छा असूनही मी वोट नाही करू शकले, कारण मला सांगलीला जाणं पॉसिबल नव्हतं आणि अजून माझं वोटिंगचं जे तिकडे ट्रान्सफर झालेलं नाही आहे. सो खूप वाईट वाटतं की मी वोट नाही देऊ शकले किंवा वोटिंग नाही करू शकले. तर खूप वाईट वाटते. मी ॲक्च्युली ठरवत होते जायचं, बट अकिराला घेऊन बसनी जाणं किंवा ट्रेननी जाणं पॉसिबल नाही आहे. अभिषेकला वेळ नव्हता आणि तिकडे माझ्या पप्पांना पण वेळ नव्हता की ते मला घ्यायला येतील इकडे. सो माझी इच्छा असूनही मला वोटिंग नाही करता आलं. बट तुम्ही मिस करू नका, जर पॉसिबल कराच आणि द्या, वोट द्या. आणखी एक बातमी मी वाचली परवा की कर्नाटकाची, की एका मधू म्हणून जी मुलगी आहे तिला झाडाला लटकवलं गेलं आणि तिचा हात एक अर्धवट कापला होता आणि बॉडी जळाली होती. लोअर बॉडी जी आहे तिची जळाली होती. पोलिसांचं म्हणणं असं आहे, म्हणजे सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तिच्यावर रेप झाला आहे. ऑब्व्हियस आहे, पण तिच्याजवळ एक सुसाईड नोट मिळाली की ज्यामध्ये लिहिलं होतं की मी सुसाईड करते आहे. बट कुठली मुलगी स्वतःचा हात कापेल, स्वतःला अर्धवट जाळेल आणि त्यानंतर स्वतःला झाडाला टांगून घेईल आणि सुसाईड करेल का? कोणी सेन्सच नाही आहे त्यामध्ये. कोणीच असं नाही करणार. जीवाला कंटाळलेला माणूस जीव देईल जाऊन, स्वतःहून इतके स्वतःचा त्रास हाल करून कोणीच नाही करणार. तिचा रेप झाला आहे की नाही समजत नाही आहे, कारण तिची लोअर बॉडी जी आहे ती जळालेली आहे. सो असं होणं म्हणजे खूप भयानक वाटतं. आज मला मुलगी आहे, मम्मी मला जेव्हा सांगायची, मला सांगलीमध्ये असताना म्हणजे लग्नाच्या आधी स्ट्रिक्ट होतं की 7 नंतर बाहेर जायचं नाही, जिकडे जायचं आमच्यासोबत जायचं, मित्रमैत्रिणींसोबत जायचं नाही. त्यावेळी खूप राग यायचा. बट आता मला मुलगी झाल्यानंतर समजतं, किरा तर अजून 6च महिन्यांची, पण इतकं टेन्शन येतं अशा गोष्टी वाचल्या किंवा रात्रभर माझ्या डोक्यात तेच असतं, मला झोप नाही लागत की अरे काय. आणि आपण असं पण नाही करू शकत की मुलांना डांबून ठेवू शकत नाही, बिलकुल नाही. त्यांना त्यांचं फ्रीडम दिलं पाहिजे, फ्रीडमची गरज आहे. डांबून ठेवलं तर ते वेगळंच होतं. सो प्रश्न पडतो आहे की एक्झॅक्टली काय करायचं, कसं वागायचं. एक आई म्हणून मम्मी कशी वागत होती आणि आता आई म्हणून मला कसं वागलं पाहिजे एक्झॅक्टली लक्षातच येत नाही आहे. आणखी या व्लॉगमुळे आणखी एक चांगली गोष्ट काय होती की माझ्या मैत्रिणी शाळेच्या, माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, पण ज्या नाही आहेत त्यांना कुठून तरी हे समजते मी व्लॉग बनवते, त्या व्लॉग बनतात आणि त्यांचा माझ्याशी कॉन्टॅक्ट होते. तर मला हे खूप छान वाटते की माझ्या मैत्रिणी शाळेतल्या ज्या मला परत भेटतात. शाळा 10वीपर्यंत होती आणि त्यानंतर कॉलेज बदललं आमचं. तर माझा जो ग्रुप होता तो आम्ही ठरवून एका कॉलेजला गेलो, पुढचं शिक्षण आम्ही एकत्र घेतलं. बट काही वर्गातल्या मुली असतात ज्या कोणी वेगळ्या ठिकाणी गेलं, कोणी वेगळं काहीतरी चूज केलं. तर सगळेजण वेगळे झाले होते आणि आता इतक्या वर्षांनी, 10-12 वर्षांनी परत त्यांना सगळ्यांना बोलायला मिळतं आहे वगैरे. हे ब्लॉगमुळं होतं आहे. मला खूप जास्त आवडलं आहे. ब्लॉगमुळं हा खूप चांगला काय बोलतात त्याला फायदा झालेला आहे मला, असं आपण म्हणू शकतो. आणि काय बोलायचं होतं मला, मी असं लक्षात ठेवलं होतं मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं. मी क्वेश्चन आन्सरचं तुम्हाला सांगितलं, कॉमेंट्सचं सांगितलं. आणि काय बोलायचं आहे, आज मी 2 भाज्या केल्या, कोबीची आणि बीन्स, फरसबी. कोबीची अभिषेकला आवडत नाही, सो फरसबी केली, प्लस त्याचं हाफ फ्राय केलं, प्लस आमरस केला. आमरस माझा थोडासा वेगळा असतो. मम्मी जे करतात तो ज्यूस टाईप असतो, मी जो करते तो हाताने असं काढून वगैरे मस्त करते. आणि माझे पप्पा बोलतात की ते म्हणजे जो ज्यूससारखा आपण मिक्सरला लावून करतो तो म्हणे ज्यूससारखाच लागतो. आणि आपला का चांगला लागतो माहिती आहे, कारण आपल्या हाताची जी घाण असते, जो मळ असतो तो त्यामध्ये मिक्स होतो आणि म्हणून तो छान लागतो असे माझे पप्पा बोलतात, नेमकं प्यायच्या वेळेला. आणि इतकं कसं तरी वाटतं ते अगदी प्यायच्या वेळेला. पण आमरस आहे, काहीही असेल तरी मी पिणार. आणि लास्ट इयर माहिती आहे अकिरा पोटात होती तर डॉक्टर बोलले होते कमी आंबे खा, पण मी रात्री 2-2, 3-3 वाजता उठून आंबे खायची. तेव्हा पण मी खूप आंबे खाल्ले होते. आणि हां, यावरनं आठवलं की मला दोघी तिघींनी सांगितलं होतं की प्रेग्नन्सी स्टोरी किंवा डिलिव्हरी स्टोरी सांग. तर प्रेग्नन्सी स्टोरी असं काही विशेष नाही आहे माझं, बट माझी डिलिव्हरीची जी स्टोरी आहे ती तुम्हाला मी नक्की सांगेन. आणि काय कसं झालं होतं त्यावेळेला ते पण सांगेन. आणि आता मम्मी काय करतात,
मम्मींचं आता शाळा हे आहे ना, मुलांना सुट्टी आहे ना, त्यामुळे त्यांना फक्त सकाळी जाऊन 1 वाजता परत यायचं असतं, 1-1:30 वाजता. त्यामुळे त्या पण आता 2 वाजता येतात परत. आणि 2 मेपासून त्यांना पण सुट्टी आहे आता. मम्मी तुम्ही कधी येणार माझ्या ब्लॉगमध्ये? सगळ्यांना इच्छा आहे. नाही नाही, त्यांच्या मनाची तयारी करते मी, मग त्यानंतर त्या येतील. येणार येणार नक्की, हे मला माझ्यावर कॉन्फिडन्स आहे, त्यांना मी आणणार. तर चला आता मी जेवते ना, तर अकिरा उठली तर परत किरकिर किरकिर करत बसेल. आणि 3 वाजले ॲज ऑलवेज, ब्लॉग उशिरा येईल. आणि चला आता मी टाटा बाय करते, पुन्हा भेटेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो बाय, टेक केअर, हॅव अ गुड डे.